जय मित्रांनो, तर आपल्याला माहितीच आहे की या 2025च्या भरतीमध्ये कॉम्पिटिशन किती प्रमाणात आहे. कारण की आपल्या समोर अर्जसंख्या आलेली आहे. 2025च्या पोलीस भरतीची अर्जसंख्या आपल्या समोर आलेली आहे, जे की 16,52,850 इतकी अर्जसंख्या आपल्या पोलीस भरतीला यावेळेस आहे. तर या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपण काय वाचावं, काय सोडावं, कशा प्रकारे आपण अभ्यास करायला पाहिजे सध्याच्या कंडिशनमध्ये, जेणेकरून आपल्याला 85-90 प्लस मार्क येतील. तर मी जे सांगेल ते जरी तुम्ही प्रामाणिकपणे जर केलं तर तुम्हाला इतर काहीही वाचायची गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या या 2025च्या भरतीच्या रिलेटेड कोणत्याही अपडेट असतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर राहिला विषय आता हा इतकं कॉम्पिटिशन आहे या भरतीमध्ये, तर आपण काय वाचायला पाहिजे, कशा प्रकारे आपले विषय आहेत 4: गणित, गणित बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके. या 4 विषयांसाठी आपण या 4 विषयांचा कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या पोलीस भरतीमध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल, इतरांपेक्षा चांगला रिझल्ट मिळेल. तर मी सांगतो मराठीसाठी काय करायचं. मराठी, आता पहिला विषय धरू आपण मराठी. आपल्याला माहितीच आहे की आता पोलीस भरतीचा विषय कसा असते. आपल्याला पोलीस भरती एक आपल्याला ठरवून दिलेलं असते की 25 जीके, 25 मराठी, गणित बुद्धिमत्ता 25-25. पण अशा प्रकारे पॅटर्न येत असतो का, आपल्याला माहितीच आहे की अशा प्रकारे पॅटर्न मुळात येतच नाही. 4-5 जिल्हे जर वगळले तर फक्त त्या जिल्ह्यांमध्येच अशा प्रकारे पॅटर्न येत असतो. पण इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे पॅटर्न येत असतो का, तर नाही. कारण की आता 25-25 या प्रकारे पॅटर्न वगैरे काही येत नसतो. आपल्याला माहितीच आहे की जीके 40 मार्क, मराठी 20 मार्क आणि 40 मार्काचा गणित बुद्धिमत्ता, अशा प्रकारे आपला पॅटर्न जेमतेम बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे आपला पॅटर्न असतो. जीकेला बऱ्यापैकी फुटेज दिलेलं असते. तर आपण आता सध्या पहिला विषय धरू मराठी. तर मराठीला आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, मराठीचं आपण काय वाचायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क येतील, तर ते आम्ही सविस्तरपणे सांगणार आहे. इतकं जरी तुम्ही प्रामाणिकपणे केलं तरीही तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट हा तुमच्याकडूनच येईल. तर मराठीसाठी आपण काय वाचायला पाहिजे. आता सध्या मी इतकं गृहीत धरतो की तुमचं मराठीचं बाळासाहेब शिंदे हे पुस्तक वाचून झालेलं असेल बऱ्यापैकी. ते जर तुमचं वाचून झालेलं असेल तर त्यामागील जितक्या वेळेस तुमच्याकडनं वाचल्या जाईल तितक्या वेळेस तुम्ही बाळासाहेब शिंदेच्या मागील प्रश्न पूर्णच्या पूर्ण वाचून झालेले पाहिजेत तुमचे जर बाळासाहेब शिंदेच्या मागील सर्वचे सर्व प्रश्न वाचून झालेले असतील, त्याच्यानंतर तुम्ही काय वाचू शकता, तर 50,000 जो जम्बो आहे आपला, 50,000 जम्बो मधील सर्वच्या सर्व मराठीचा पार्ट हा आपला तोंडपाठ असायला पाहिजे. कारण की मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या पोलीस भरतीमध्ये नवीन प्रश्न हे बनत नसतात. मुळात आपल्या पोलीस भरतीमध्ये नवीन प्रश्न हे बनत नसतात. बनले तर ते फक्त चालू घडामोडीचे बनत असतात व इतर विषयांचे 2-4 प्रश्न बनत असतात. त्याच्या व्यतिरिक्त आपला पोलीस भरतीचा पेपर हा पूर्णच्या पूर्ण रिपीटच होत असतो. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगतो ते नक्कीच तुम्ही इतकं जर केलं ना तरी तुम्हाला रिझल्ट हा 85-90 प्लस मार्क येतो. कारण की तुमचं जर नियोजन जर फिक्स असेल ना, नियोजन जर योग्य असेल ना, रिझल्ट नक्कीच तुमच्याकडून येणार आहे. तर मराठीसाठी मी सांगितलेलं आहे की बाळासाहेब शिंदेचं जर तुमचं पुस्तक पूर्ण वाचून झालेलं असेल, बाळासाहेब शिंदेच्या व्यतिरिक्त इतर कोणतंही पुस्तक वाचू नका. कारण की यामध्ये आपल्या पोलीस भरतीसाठीच असं हे पुस्तक बनलेलं आहे. म्हणजे बाळासाहेब शिंदेचं जर पुस्तक तुमचं झालं असेल, त्याच्या मागचे प्रश्न पूर्णच्या पूर्ण जितक्या वेळेस तुमच्याकडनं वाचल्या जातील, कारण की त्या प्रश्नांमध्ये एमपीएससीचे प्रश्न, तलाठीचे प्रश्न, पोलीस भरतीचे प्रश्न, सर्व प्रश्न हे मिक्स आहे त्या आपल्या बाळासाहेब शिंदेच्या मागे जे प्रश्न असतात त्यांच्यामध्ये. तर ते पूर्णच्या पूर्ण जितक्या वेळेस तुमच्याकडनं वाचले जाईल तितक्या वेळेस वाचा. ते वाचणं झाल्यानंतर आपला जो 50,000 जम्बो आहे त्यामधील मराठीचा पार्ट पूर्णचा पूर्ण हा तुम्हाला जशाच्या तसे प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये दिसतील. या 2025च्या भरतीमध्ये पण आता आपल्याला तसेच प्रश्न दिसतील, कारण की आपला पेपर हा रिपीटच होत असतो. त्यामुळे 50,000 जम्बो मधील जितक्या वेळेस तुम्हाला मराठीचा जो पार्ट आहे आपला जितक्या वेळेस वाचला जाईल तितक्या वेळेस नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा. जर ते तुमचं वाचून झालेलं असेल तर तलाठी 2018 हे जे पुस्तक आहे याच्यामधील तलाठी 2018 हे जे पुस्तक आहे याच्यामधील मराठीचा पूर्णचा पूर्ण पाठ आपला तोंडपाठ झाला पाहिजे. याच्यानंतर इतकं जरी तुम्ही केलं
तलाठी आणि पोलीस भरतीचा आतापर्यंत झालेले पेपर जर तुम्ही पद्धतशीर जर केले ना, तरी आपला पेपर हा 80, 85, 90 मार्कापर्यंत आपला पेपर हा रिपीटच होत असतो. त्यामुळे 10 मार्क इकडे तिकडे गेले, चालू घडामोडीचे असो, जिल्ह्याचे असो, इतर कोणतेही गेले तर 80-85% डायरेक्ट आपला पेपर रिपीट होत असतो. त्यामुळे पोलीस भरतीचा असो आणि तलाठी भरती असो, हे आपलं पूर्णचं पूर्ण मागील झालेल्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका पूर्णच्या पूर्ण आपल्या तोंडपाठच असायला पाहिजे. त्या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला नक्कीच हा फायदा होत असतो. आता त्याच्यानंतर आपण बघितलं बाळासाहेब शिंदे बघितलं, त्याच्यानंतर 50,000 जम्बो बघितलं, तलाठी 2018 बघितलं, जे पुस्तक आहे ते. इतकं जरी केलं आपण तरीही आपला रिझल्ट हा आपल्याकडूनच येणार आहे. इतकं जर तुम्ही प्रामाणिकपणे जर वाचलं ना, तरी तुमचा आपला रिझल्ट हा आपल्याकडूनच येणार आहे. त्याच्यानंतर राहिला आता गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न. गणित बुद्धिमत्तेसाठी आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे? गणित बुद्धिमत्ता मी तुम्हाला सांगतो. गणित बुद्धिमत्तेचा कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे? गणित बुद्धिमत्तेचा की आपला BFC अकॅडमी, आता जे नवीन मुलं आहेत ज्यांना बऱ्यापैकी गणित येत नसेल, त्यांनी फक्त काय करायचं मी सांगतो तुम्हाला. इतर वगैरे काहीही पुस्तक वगैरे काही चाळायची गरज नाही. फक्त BFC अकॅडमी हे जे युट्यूबवरील चॅनल आहे संदीप सरांचं, इतकं जरी तुम्ही केलं म्हणजे आपल्या पोलीस भरतीला जास्त प्रश्न कशातून येतात? चैताली प्रकाशनमधून. चैताली प्रकाशन, कोकिळा प्रकाशन. तर या सरांनी पूर्णचं पूर्ण चैताली प्रकाशनचं पुस्तक आपल्याला पूर्णचं पूर्ण शिकवून दिलेलं आहे. ते जरी आपण पूर्णच्या पूर्ण व्हिडिओज बऱ्यापैकी बघितले, त्याच्यानंतर 50,000 जम्बो मधील जर आपण पूर्णच्या पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता याचा जर पूर्ण अभ्यास केला, म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे फक्त यामधीलच जर आपण प्रश्न सोडवले आणि तलाठीचे जर प्रश्न सोडवले, तर आपलं पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. कारण की आपल्याला या पोलीस भरतीमध्ये एकच सांगायचं आहे मला, आपल्याला या पोलीस भरतीमध्ये आपल्याला नॉलेज वाढायचं नसते. संबंधित एसपीला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे आपल्याला फक्त माहिती पाहिजे. त्यांनी पेपर वगैरे कशा प्रकारे काढलेला आहे याचं आपल्याला सर्व काही माहिती असायला पाहिजे. त्यांनी मागच्या भरतीमध्ये कुठं होती त्यांची बदली, त्यांनी त्यावेळेस पेपर कसा काढलेला आहे यावरून आपल्याला पेपर पॅटर्न पण समजून जात असतो. तर यावेळी मी काय सांगितलेलं आहे की फक्त BFC अकॅडमी युट्यूबवर सर्च करायचं, त्या सरांचे चैताली प्रकाशनचे सर्व व्हिडिओ हे ऑफलाईन डाउनलोड करून घ्यायचे आपल्या युट्यूबला. त्याच्यानंतर फक्त 50,000 जम्बो मधील पूर्णच्या पूर्ण आपण गणित बुद्धिमत्ता सोडून घ्यायचा. आणि ज्या आकृत्यांचा जो भाग आहे बुद्धिमत्तेचा, चौकोन किती आहे, त्रिकोण किती आहे, हे जे प्रश्न असतात हे आपले डायरेक्ट जसेच्या तसे आपल्या पोलीस भरतीच्या पेपरला हे आकृत्या येत असतात. ऑप्शन सुगट अशा आकृत्या येत असतात. त्यामुळे ज्या त्या आकृत्या आहेत ना, त्या आपल्या तोंडपाठ असायला पाहिजे, बुद्धिमत्तेच्या तोंडपाठ असायला पाहिजे. कारण की तिथं आपण आकृत्या वगैरे मापत बसायच्या नाहीत. कारण की जशीची तशी आकृती आपल्या पोलीस भरतीच्या पेपरला येत असते. मी आताही सांगितलं आहे की आपला पोलीस भरतीचा पेपर हा बऱ्यापैकी रिपीट होत असतो. 80-85% आपला पोलीस भरतीचा पेपर हा रिपीट होत असतो. त्यामुळे बऱ्यापैकी आकृत्या असो, ज्या आपल्या पोलीस भरतीचा जो गणित बुद्धिमत्तेचा पाठांतराचा भाग आहे, बऱ्यापैकी आपण पाठ करायला पाहिजे. आकृत्या असो, ह्या असो, तर त्याचा आपल्याला नक्कीच आपल्याला वेळ आपला परीक्षेमध्ये वाचू शकतो. कारण की आकृत्या वगैरे इतक्या काही वेगळ्या आकृत्या येत नसतात, ज्या आतापर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत. तलाठीला असो, पोलीस भरतीला असो, त्या जशाच्या तशा आपण फक्त जितक्या वेळेस नजर फिरवली तितक्या वेळेस चांगलंच आहे. त्याच्यावर आपण नजर फिरवून त्यामध्ये आकृत्यांमध्ये चौकोन किती, त्रिकोण किती, हे जे असे प्रश्न असतात ना, तर ते आपल्या तोंडपाठ असायला पाहिजे, जेणेकरून आपला परीक्षेमध्ये तो वेळ वाचून जाईल. राहिला जीकेचा विषय. जीकेचा विषय हा जीके आता कितीही आपण जरी वाचलं, कितीही आता जीके हा विषय संपत नसते. तर जीके आपण काय वाचायला पाहिजे सध्याच्या कंडिशन मध्ये? जीके काय वाचायला पाहिजे? जीकेचा एकच सांगतो मी तुम्हाला, सॉरी. तर जीके साठी आपण काय वाचायला पाहिजे? जीके एकच सांगतो मी तुम्हाला की जीके तुम्ही थेरी सध्या वाचू नका. कारण की आपण जर आता आपला पेपर, जे लहान जिल्हे आहेत त्यांचा पेपर हा नक्कीच मार्च मध्ये होणार आहे. 2-4 टप्प्यांमध्ये आपले पेपर होऊन जातील. जे लहान जिल्हे आहेत त्यांचा पेपर नक्कीच हा लवकर होणार आहे. असे गृहीत धरून जर आपण आता सध्याच्या कंडिशन मध्ये थेरी वगैरे वाचायच्या फंद्यात काहीच पडू नका. जितके तुमच्याकडनं प्रश्न वाचले जातील, आतापर्यंत पोलीस भरती तलाठीमध्ये झालेले जितके प्रश्न तुमच्याकडनं वाचले जातील तितका जितक्या वेळेस वाचण्याचा प्रयत्न करा. जितक्या वेळेस तुमच्याकडनं होईल तितक्या वेळेस वाचण्याचा प्रयत्न करा. कारण की
आपल्या पोलीस भरती आणि तलाठीचे प्रश्न. म्हणजे आता नोबल प्रकाशनमध्ये नोबल प्रकाशनचे भुतीकर सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या नोबल प्रकाशनच्या मागचे जे प्रश्न आहेत 4,500 पर्यंत ते प्रश्न असतील, तर ते पूर्णचे पूर्ण आपले जितक्या वेळेस आपल्याकडे वाचले जातील तितक्या वेळेस आपण वाचून घ्या. त्याच्यानंतर 50,000 जो जम्बो आहे आपला 50,000 जम्बो पूर्णच्या पूर्ण आपला जीकेचा पार्ट असो, मराठीचा असो, गणित बुद्धिमत्तेचा असो, 50,000 जम्बोचा तर जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं ना, एकच सांगतो 50,000 जम्बो जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर 80 मार्क तर कुठं गेलेच नाही आपले. जे नवीन मुलं आहेत जे समांतर आरक्षणामध्ये आहेत, तर समांतर आरक्षण म्हणजे महिला असो, माजी सैनिक असो, होमगार्ड असो, इतर ज्या प्रकल्प असो, भूकंप असो, तर यांनी जर फक्त 50,000 जो जम्बो आहे तितका जरी केला तरी तुमचं सिलेक्शन हे 100% होईल इतकं मी सांगू शकतो. कारण की त्या पुस्तकामधून 80 मार्काचा तरी आपल्याला पेपर हा कोणत्याही जिल्ह्याचा असो, 2-3 जिल्हे जर आपण सोडले तर पूर्णचा पूर्ण पेपर म्हणजे 80 मार्कांचा पेपर तरी कमीत कमी त्या पुस्तकातून येत असतो. त्यामुळे आपण ते पुस्तक किती वेळेस वाचू हे तुमच्यावर डिपेंड आहे. हा राहिला जीकेचा विषय. आणि जीकेचा आणखी चालू घडामोडीचं काय करायचं, जीकेचा आणखी तलाठीचं पण आपल्याला वाचावं लागेल. तलाठी 2018चं जे पुस्तक आहे पुरा जीकेचा पार्ट पूर्णचं पूर्ण आपल्याला वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्याभारतीचं फक्त 50 रुपयाचं पुस्तक बऱ्यापैकी पेपर या 50 आपला विद्याभारतीच्या पुस्तकातून पण बऱ्यापैकी पेपर येत असतो. त्यामुळे जितक्या वेळेस विद्याभारतीचं जरी पुस्तक वाचलं आपलं तरी बऱ्यापैकी आपला कव्हर होते. त्याच्यानंतर जिल्हा विशेषसाठी सांगतो, जिल्हा संबंधित तुम्ही कुठं फॉर्म भरलेला आहे, परभणी असो, हिंगोली असो, वाशिम असो, अकोला असो, तर या जिल्ह्यांचा जिल्हा विशेष इतर सर्व महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे गुगलवरून असो, इतर सर्व ठिकाणांवरून आपण माहिती गोळा करून परीक्षा भिमुख आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जिल्हा विशेषचे व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर जिल्हा विशेषचे व्हिडिओ मी स्पेशली आपल्या बऱ्यापैकी जिल्हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपल्या स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे गणिताचं, बुद्धिमत्ताचं, मराठी आणि जीके इतकं जरी तुम्ही केलंय पद्धतशीर मी जे सांगितलेलं आहे तरीही तुमचा पेपर हा 85+ नक्कीच जाणार. इतकं जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तरी तुम्हाला पेपर बऱ्यापैकी जाणार आहे. कठीण पोलीस मला इतकं सांगायचं आहे, पोलीस भरतीला कठीण करून ठेवू नका. इतकीही आपली पोलीस भरती कठीण नसते. एमपीएससी वगैरे आपली पोलीस भरती नाही आहे एमपीएससी वाणी की आपल्याला भरपूर असं डीप मध्ये अभ्यास करावा लागेल. चालू घडामोडीचं मी सांगितलंय. चालू घडामोडी ऑनली खाकी असो की साई अकॅडमी चोपडा असो, यांचा आता मार्च मध्ये जर आपण पेपर गृहीत धरला तर आपण जुलै ऑगस्ट पासून पूर्णचा पूर्ण आपण मार्च पर्यंत आपण वाचत न्यायचं. त्यामध्ये आपलं बऱ्यापैकी जीके पण कव्हर होईल. चालू घडामोडीचा इकडे तिकडे प्रश्न वगैरे काही जाणार नाही. तर लक्षवेधचं पण आपण वरवर आपण पुस्तक वाचू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे आपला पेपर हा 85+ नक्कीच जाणार आहे. इतकं जर आपण प्रामाणिकपणे केलं तर नक्कीच आपला पेपर 85+ जाईल. तर व्हिडिओ जर आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व इतर मित्रांना पण नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.